तर आपण थेट दिल्लीमध्ये जाऊया। शरद पवारांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन हे सुरू आहे। वाढदिवस साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांसोबत शरद पवार आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी केक सुद्धा कापलेला आहे। अगदी काही वेळापूर्वी तर अजित पवारांनी सुद्धा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते होते, परिवारातील लोक अर्थात सुनेत्रा पवार ज्या खासदार आहेत आणि पार्थ पवार त्यांचे पुत्र होते। आणि हे दृश्य शरद पवारांच्या वाढदिवस साजरा केला जातोय त्यावेळची। त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके आहेत, मेहबूब शेख आहेत, पक्षाचे नेते। विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवलेली होती यंदाच्या वेळेस। आणि हे सगळ्या नेत्यांसोबत आपल्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार हे वाढदिवस साजरा करतानाचे हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। काही वेळापूर्वी अजित पवारांनी सुद्धा भेट घेतलेली होती। शरद पवारांना वेगवेगळे गिफ्ट हे दिले जात आहेत, वेगवेगळ्या भेटवस्तू या दिल्या जात आहेत आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी हे शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या 6 जनपद या निवासस्थानाच्या बाहेर जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला जातोय। स्वतः शरद पवार यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांसोबत केक सुद्धा कापलेले आणि त्याची ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण आत्ताच्या घडीला पाहतोय। तर अजित पवार यांनी सुद्धा शरद पवारांची काही वेळापूर्वी भेट घेतली होती त्यावेळची ही दृश्य। अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, भुजबळ, छगन भुजबळ हे सुद्धा उपस्थित होते। सुनील तटकरे उपस्थित होते आणि सोबतच परिवारातील म्हणजे खासदार असलेल्या सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्या सुद्धा उपस्थित होत्या। यासोबतच पार्थ पवार जे अजित पवारांचे पुत्र आहेत ते सुद्धा उपस्थित होते आणि अशा प्रकारे शरद पवारांची भेट घेण्यात आलेली होती। शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली अशी माहिती अजित पवारांनी दिली होती। आणि त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः बाहेर येत आपल्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत केक सुद्धा कापलेला आहे। अजित पवारांनी खरं तर यानंतर माध्यमांशी संवादही साधला। ही केवळ शुभेच्छा देण्यासाठीची भेट होती अशा प्रकारची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। मात्र या भेटी दरम्यान शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांचा सूर मात्र काही वेगळाच होता। दोन्ही नेते जर एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल, या भेटीतून तसं काही होईल असं आम्हाला वाटतंय, अशी आम्हाला आशा आहे असं हे नेते म्हणाले, कार्यकर्ते म्हणाले, पदाधिकारी म्हणाले। आणि त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः बाहेर येऊन कार्यकर्त्यांसोबत केक सुद्धा कापलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। वाढदिवस साजरा करण्यात येतोय त्यावेळची हे दृश्य। शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस आहे। शरद पवार हे दिल्लीमध्ये। शरद पवारांच्या हातात ही तलवार आणि तलवारीनं शरद पवारांनी केक कापलेला आहे। त्या केकची केक कापतानाचे दृश्य आपण पाहतोय। तलवारीनं शरद पवारांनी केक कापलेला आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत दिल्लीमधून, देशाची राजधानी दिल्लीमधून ही लाईव्ह दृश्य आहेत। शरद पवारांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण लाईव्ह पाहतोय। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सुद्धा गर्दी करताना पाहायला मिळते। शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केलेला आहे, वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलेलं आहे। केकनं खरं तर तलवारीनं खरं तर शरद पवारांनी केक कापलेला आहे आणि त्याची सुद्धा दृश्य आपण पाहतोय। तर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानातली ही दृश्य। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, खरं तर अजित पवार काही वेळापूर्वी भेट घेऊन गेले, त्यानंतर अजित पवार सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटले। काही वेळाने शरद पवार बाहेर आले, त्यांनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केलाय। सोबत त्याचबरोबर कार्यकर्त्यांसोबत साजरा केला आणि आता संसदीय कामकाजासाठी ते संसदेकडे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी आजचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक वाढदिवस असेल। 75ला देशाचे सर्व पक्षाचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी आले होते। मात्र आजचा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीने महत्त्वाचा आहे। अजित पवार एक साधारण 1.5 वर्षापूर्वी दुरावले होते आणि त्या दुरावल्यापणानंतर आज अजित पवार त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह सहकुटुंब सहपरिवार हे राजधानी दिल्ली येथील 6 जनपद या निवासस्थानी दाखल झाले आणि आज दाखल झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली। मात्र आज जर आपण पाहिलं सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी या ठिकाणी शुभेच्छा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि पक्षाचे खासदार, आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शरद पवार यांना शुभेच्छा दिल्यामुळं एक मोठा आनंद या ठिकाणी लोकांमध्ये पाहायला मिळत आहे।